ओके, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये शिकायचे गॅस लॉज. आता हे जे काही गॅस लॉज आपल्याला शिकायचे, आपण एखादं गॅस म्हटलं तर काही व्हेरिएबल्स येणार, प्रेशर येणार, व्हॉल्यूम येणार, टेम्परेचर येणार. बरोबर, आपल्याला एखादं सांगायचं असं या बॉक्समध्ये गॅस आहे तर आपण त्याची काय काय माहिती सांगू शकतो. आपण त्याचं प्रेशर सांगू शकतो, त्याचं व्हॉल्यूम सांगू शकतो, टेम्परेचर सांगू शकतो किंवा अमाऊंट ऑफ गॅस सांगू शकतो, त्याला आपण मोल्स म्हणतो. म्हणजे कोणकोणते व्हेरिएबल्स आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. आणि जे काही गॅस लॉज आपण आता शिकणार आहोत त्याच्यात आपण नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट होणार आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ गॅस काय आहे? कॉन्स्टंट आहे. अमाऊंट ऑफ गॅस त्यालाच आपण नंबर ऑफ मोल्स आपण काय करणार आहे? कॉन्स्टंट होणार आहे. म्हणजे कोणत्याही गॅस लॉला आपण हे चेंज करणार नाही. तर हा झाला नंबर ऑफ मोल्स आपण कॉन्स्टंट होणार आहे. तर आपल्याला या तीन व्हेरिएबल्स मध्ये एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवून दोन व्हेरिएबल्स मध्ये काय रिलेशन आहे हे बघायचे. हे जे तीन व्हेरिएबल्स आहे त्या तीन व्हेरिएबल्स पैकी एक व्हेरिएबल कॉन्स्टंट व्हायचा आणि दुसरा त्या दोन व्हेरिएबल्स मध्ये काय रिलेशन आहे ते बघायचे. ऑलरेडी अमाऊंट ऑफ गॅस काय कॉन्स्टंट आहे, तर या तीन व्हेरिएबल्स पैकी एक व्हेरिएबल आपल्याला कॉन्स्टंट व्हायचा आणि दुसऱ्या दोन व्हेरिएबलचं काय रिलेशन हे बघायचं. तर पहिला लॉ आपल्याला शिकायचं आहे आज, बॉइल्स लॉ. 10th मध्ये पण तुम्ही शिकला असाल बॉइल्स लॉ. आता बॉइल्स लॉ काय असतो बघा, तो कसा लक्षात ठेवायचा? टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. काय लॉ? टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. एकदा मी तुम्हाला याची डेफिनेशन सांगतो बघा. टेम्परेचर temperature remaining constant for given amount of gas, pressure is inversely proportional टू व्हॉल्यूम. बघा, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट कसं लक्षात ठेवायचं? टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट फॉर गिवन अमाऊंट ऑफ गॅस, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. दिसतंय बोर्डवर लिहिलं? ओके, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. पण कधी वेन अमाऊंट ऑफ गॅस और नंबर ऑफ मोल्स रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, आपण एखाद्या कंटेनर मध्ये गॅस असेल आणि त्या गॅसवर जर आपण प्रेशर अप्लाय केलं वरतून तर व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे. गॅसचं कंटेनर आहे ना, आपण त्याच्यावर काय दिलं? प्रेशर दिलं, तर काय व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रेशर वाढणार त्यावेळेस व्हॉल्यूम कमी होणार, ज्यावेळेस व्हॉल्यूम वाढणार त्यावेळेस प्रेशर कमी होणार. म्हणजे इनवर्स रेशो आहे. तर या प्रोपोर्शनलिटी ऐवजी बघा, या प्रोपोर्शनलिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टर्म टाकू शकतो का? मग हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो, P इज इक्वल टू K अपॉन V. या प्रोपोर्शनलिटी ऐवजी आपण काय टाकलं? K कॉन्स्टंट टाकला. तर हा V जर इकडे आला तर मी लिहू शकतो PV इज इक्वल टू K. म्हणजेच काय? PV इज इक्वल टू हा K म्हणजे काय? कॉन्स्टंट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. समजा प्रेशर असला 2 आणि व्हॉल्यूम असला 4. प्रेशर किती आहे? 2. व्हॉल्यूम किती आहे? 4. तर याचं प्रोडक्ट किती येणार? 8.
प्रोडक्ट शुड रिमेन कॉन्स्टंट. करेक्ट. प्रेशर व्हॉल्यूम प्रोडक्ट शुड रिमेन कॉन्स्टंट. मी जर व्हॉल्यूम कमी केला, मी जर व्हॉल्यूम काय केलं, कमी केला. आता बघा इथं प्रोडक्ट किती आला 8. मी जर व्हॉल्यूम याचं केलं 2, व्हॉल्यूम कमी केला तर प्रेशर निश्चितच वाढणार आहे, कारण प्रोडक्ट किती आलं पाहिजे 8. म्हणजे एक जर कमी केला तर दुसरा काय होणार आहे, वाढणार आहे. मी तर 4 पासून व्हॉल्यूम किती केलं 2, तर 8 प्रोडक्ट यायला पाहिजे, म्हणजे प्रेशर 2 पासून पुढे जाईल 4 पर्यंत. समजलं. कसं लक्षात ठेवायचं, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, pressure of gas is inversely proportional to volume provided amount of gas remains constant for given amount of gas. बघा, for given amount of gas. समजलं. बघा, pressure is inversely proportional to volume. या प्रपोर्शनिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टाकू शकतो. त्याच्यामुळे P इज इक्वल टू K अपॉन V. V जर इकडे पाठवलं तर मी PV इज इक्वल टू K. आता आपण याच्यावर काय करू, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू. आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वर बऱ्याच वर्षी क्वेश्चन आला आहे, म्हणून नीट बघायचं मी कशा वर्सेस काय ग्राफ प्लॉट करतोय. ओके, तर सुरुवातीला आपण हे 3 ग्राफ बघू. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, प्रेशर व्हॉल्यूम वर्सेस व्हॉल्यूम, प्रेशर व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर. बघा, बघा मी इथं ग्राफ काढतो. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. बघा, प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे तो ग्राफ असा असेल. बघा, बघा इथं व्हॉल्यूम, बघा प्रेशर वाढला, व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी आहे. बघा प्रेशर इथं सगळ्यात जास्त आहे, तर इथं व्हॉल्यूम काय सगळ्यात कमी आहे. समजलं. प्रेशर जास्त, व्हॉल्यूम कमी, इनवर्स रेशो. बघा व्हॉल्यूम इथं जास्त तर इथं प्रेशर कमी. दुसरा ग्राफ बघा, PV वर्सेस V. एक्स ऍक्सिसला V आहे, वाय ऍक्सिसला PV. आता बघा PV, प्रोडक्ट ऑफ PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग मला सांगा, V कमी केला मी तर P काय होणार आहे, वाढणार आहे, कारण प्रोडक्ट कॉन्स्टंट राहायला पाहिजे. व्हॉल्यूम वाढवला, प्रेशर कमी होणार आहे. त्याच्यामुळे पण यांच्या दोघांची प्रोडक्ट काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे हा ग्राफ कॉन्स्टंट राहणार असा. व्हॉल्यूम कमी केलं तर प्रेशर वाढणार आहे, प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढणार आहे. पण त्याचा प्रोडक्ट काय असणार आहे, कायमच कॉन्स्टंट. म्हणजे PV कायम काय असणार आहे, कॉन्स्टंट. पुढे बघा, PV वर्सेस P. आता इथं पण बघा, प्रेशर वाढला, व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. पण द प्रोडक्ट ऑफ PV विल बी ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे हा पण ग्राफ काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार. समजलं. कारण इथं जर तुम्ही प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम त्याच तुलनेत काय होणार आहे, कमी होणार आहे. पण त्यांचं दोघांचं प्रोडक्ट काय असणार आहे, कॉन्स्टंट. दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा ग्राफ काय येणार आहे, स्ट्रेट लाईन. समजले. 3 ग्राफ दिसतंय बोर्डवर. चला पुढले ग्राफ बघा, प्रेशर वर्सेस 1/V. वाय ऍक्सिसला प्रेशर, या ऍक्सिसला 1/V. आता हे रिलेशन बघा, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू V. Pressure is inversely proportional to V, but it is directly proportional to 1/V. प्रेशर वाढला तर 1/V वाढणार आहे, V कमी होणार, पण 1/V काय होणार आहे, वाढणार आहे. आपण याला असं वाचू शकतो, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, बट प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/V.
आणि इथं व्ही नाही काय 1/v आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे स्ट्रेट लाईन येणार पासिंग थ्रू ओरिजिन. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/v. आता पुढे बघा, PV² बाय V. आता बघा आपल्याला रिलेशन माहिती आहे, PV इज इक्वल टू K कॉन्स्टंट. पण आपल्याला काय करायचं, PV² करायचंय. आपल्याला काय करायचं, PV². मग दोन्ही साईडला आपण काय करू, मल्टिप्लाय बाय V करू. तर दोन्ही साईडला मल्टिप्लाय बाय V केलं तर इथे येणार PV² इज इक्वल टू K इंटू V. बरोबर का नाही, PV² इज इक्वल टू K इंटू V. परत हा V कॅन्सल, परत तेच इक्वेशन येणार PV इज इक्वल टू K. म्हणजे हा पण ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. काय केलं मी इथं V² करण्यासाठी इथं मल्टिप्लाय बाय V, तिकडं पण मल्टिप्लाय बाय V. तो V कॅन्सल होईल, परत PV इज इक्वल टू K. हा ग्राफ असा येईल. समजतं? तर पुढला ग्राफ आपण बघू. चला हे ग्राफ व्यवस्थित बघून घ्या. P/V वर्सेस V². P/V वर्सेस V². बघा हा झाला P/V आणि हा झाला V². आपल्याला इक्वेशन माहिती आहे, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. बरोबर. तर P इज इक्वल टू KV. पण आपल्याला काय करायचं, P/V करायचंय. मग याला डिवाइड बाय V करू, या साईडला पण डिवाइड बाय V. तर हा इक्वेशन काय येईल, PV इज इक्वल टू K बाय V². आणि तुम्ही बघा हा P अपॉन V कोणत्या ऍक्सिस वर आहे, Y ऍक्सिस वर. हा K आहे. हा V² कोणत्या ऍक्सिस वर आहे, X ऍक्सिस वर. तर हा X इकडे टाकला तर X इंटू Y इज इक्वल टू K. म्हणजे हा ग्राफ कसा आहे, हायपरबोला. किंवा तुम्ही असंच धरू शकता, Y इज इक्वल टू 1 अपॉन X. Y इज इक्वल टू 1 अपॉन X. याला आपण रेक्टेंग्युलर हायपरबोला म्हणतो. मॅथमॅटिक्स मध्ये रेक्टेंग्युलर हायपरबोला. म्हणजे हा ग्राफ कसा येणार, हा ग्राफ असा येणार. बघा X, Y वाढला X कमी, Y वाढला X कमी. बघा Y इकडे वाढतोय त्यावेळेस X ऍक्सिस वर काय इथं कमी आहे. X वाढला त्यावेळेस Y कमी आहे. समजलंय? आता तो ग्राफ बघू आपण. तिकडं पण तेच लॉजिक वापरायचंय बघा. पण फक्त काय फरक आहे, इथं V² आहे, तिथं 1 अपॉन V² आहे. P/V 1 अपॉन V². बघा P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. P इज इक्वल टू KV. P अपॉन V पाहिजे, मग दोन्ही साईडला डिवाइड बाय V. तर काय येणार, PV इज इक्वल टू K V². बरोबर. तर इथं PV म्हणजे कोणता ऍक्सिस, Y ऍक्सिस. पण इकडं 1 अपॉन V². म्हणजे मी याला या इक्वेशनला असं लिहू शकतो, 1 अपॉन V² इंटू K. तो Y इज इक्वल टू 1 अपॉन V² म्हणजे इथे हा X आहे इंटू K. हा X इकडे पाठवला तर Y इज इक्वल टू KX. बघा Y इज इक्वल टू MX प्लस C स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. म्हणजे हा ग्राफ असं जाणार. बघितला, V² चा ग्राफ होता रेक्टेंग्युलर हायपरबोला. पण 1 अपॉन V² काय, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. समजलं? पुढला बघा, लॉग ऑफ P वर्सेस लॉग ऑफ V. लॉग ऑफ P वर्सेस लॉग ऑफ V. आपलं इक्वेशन काय, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो P इज इक्वल टू
के बाय व्ही. व्ही इकडे पाठवलं तर पी व्ही इज इक्वल टू के. पण आपल्याला लॉग ऑफ पी पाहिजे, मग टेकिंग लॉगरिथम ऑफ बोथ द साइड. टेकिंग लॉगरिथम ऑफ बोथ द साइड इथं लिहितो बघा. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. जिथं मल्टिप्लिकेशन असेल तिथं लॉग मध्ये आपण ऍडिशन करतो. मग मी याला असं लिहू शकतो लॉग पी प्लस लॉग व्ही इज इक्वल टू के. मला याला रिअरेंज करायचं कारण मला y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी च्या फॉर्म मध्ये आणायचंय. काय y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. y तर आहे लॉग पी, आहे का लॉग पी वाय. इक्वल साइन आहे म्हणजे हा टर्म आपल्याला तिकडे पाठवावा लागेल. तर काय येणार लॉग पी इज इक्वल टू हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस लॉग व्ही. इकडे काय लॉग के कारण बोथ साइड ना लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ के प्लस लॉग के. बघा आता आलं का नाही. वाय ऍक्सिस वर काय लॉग पी आहे लॉग पी. हा एम काय स्लोप आहे, स्लोप मायनस आहे. आणि हा एक्स ऍक्सिस वर काय आहे लॉग व्ही. बघा समजला. परत एकदा समजून सांगतो बघा. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड आपण काय केलं लॉग पी प्लस लॉग व्ही इज इक्वल टू लॉग के. पण आपल्याला हे इक्वेशन y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी च्या फॉर्म मध्ये आणायचंय. तर हा झाला लॉग पी इज इक्वल टू हा तिकडे पाठवला लॉग व्ही प्लस लॉग के. झाला का नाही बघा. y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. एम एक्स प्लस सी. बघा y ऍक्सिस आहे का लॉग पी, एक्स ऍक्सिस आहे का लॉग व्ही. हा मायनस म्हणजे इथं वन अंडरस्टूड आहे. हा मायनस वन आहे म्हणजे याचा स्लोप काय मायनस आहे. आणि याचा वाय इंटरसेप्ट काय लॉग के. म्हणजे हा ग्राफ असा येणार. आणि ही व्हॅल्यू काय लॉग के. समजले. याचा स्लोप काय मायनस वन निगेटिव्ह स्लोप आहे म्हणजे हा ग्राफ असा जाणार. समजतंय. स्ट्रेट लाईन इक्वेशन y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ओके. आता काही क्वेश्चन बघा. अरेंज द टेम्परेचर T1, T2 अँड T3 इन डिक्रीजिंग ऑर्डर. आणि हा ग्राफ दिलाय बघा. तीन टेम्परेचरला तीन डिफरंट ग्राफ दिले T1, T2 अँड T3. तर बघा इथं प्रेशर व्हेरिएबल आहे. प्रेशर चेंज होतोय, व्हॉल्यूम चेंज होतोय आणि टेम्परेचर सुद्धा चेंज होतोय. तर तीन डिफरंट व्हेरिएबल असेल तर प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा बघा. तुम्हाला सगळ्यांना आयडियल गॅस इक्वेशन माहित असेल. आयडियल गॅस इक्वेशन काय असतो पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हा काय झालं आयडियल गॅस इक्वेशन. बघा एन म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स. इथं नंबर ऑफ मोल्स तर काही दिलेलं नाही. त्याला आपण मी पहिल्यांदाच सांगितलं आपण नंबर ऑफ मोल्स काय धरणार आहे कॉन्स्टंट. हा आर काय गॅस कॉन्स्टंट. मग याच्यातून आपल्याला असं रिलेशन येईल पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कारण एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ते कायम कॉन्स्टंट असतं. आर म्हणजे काय गॅस कॉन्स्टंट आहे. तर पीव्ही इज इक्वल टू टी. आता काय करायचे तिन्ही व्हेरिएबल्स डिफरंट आहे म्हणून एक व्हेरिएबल आपण कॉन्स्टंट ठेवायचं, दुसऱ्या दोन व्हेरिएबल मध्ये आपण रिलेशन बघायचं. समजा मी इथं प्रेशर कॉन्स्टंट तुला इफ प्रेशर इज कॉन्स्टंट. बघा आता पण आपण तेच करतो. बॉयल्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं होतं. इथं मी काय कॉन्स्टंट होतं प्रेशर. जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर काय येईल व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बघा इथं मी असे लाईन ड्रॉ करतोय. हे बघा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय मी सेम प्रेशर. तर आपल्याला 3 पॉइंट भेटले 1, 2, 3.
बघा असं 3 लाईन ड्रॉ करतो. टेम्परेचर T1 होता, तर मग मी इथं व्हॉल्यूम घेतो V1. इथं लाईन कट झाली बघा. टेम्परेचर T2 आहे, व्हॉल्यूम V2. इथं बघा टेम्परेचर T3 तर व्हॉल्यूम V3. आणि हे रिलेशन काय म्हणतं, व्हॉल्यूम वाढला तर टेम्परेचर काय वाढणार आहे, वाढणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. व्हॉल्यूम वाढला टेम्परेचर वाढणार. मग सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कोणाचं आहे बघा, V3. त्यावेळेस टेम्परेचर काय, T3. म्हणजे T3 सगळ्यात जास्त. नंतर 2 नंबरवर व्हॉल्यूम वर बघा V2 आहे, त्यावेळेस टेम्परेचर T2. आणि इथं बघा व्हॉल्यूम सगळ्यात कमी, त्यावेळेस टेम्परेचर सगळ्यात कमी. म्हणून हे उत्तर येणार T3, T2, T1. इन डिक्रीजिंग ऑर्डर. सगळ्यात जास्त टेम्परेचर T3, नंतर T2, नंतर T1. तर बघा हा ऑप्शन असणार. बघा त्याच टाईपचा सम, फक्त ग्राफ जरा वेगळा आहे. इथं तेच लॉजिक वापरायचं. PV इज इक्वल टू nRT. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. त्याच्यातून काय इक्वेशन येणार, PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. पण इकडं बघा 1/V आहे आता. म्हणजे V जर मी तिकडं पाठवलं तर 1/V होईल. म्हणजे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T इंटू 1/V. मी जर 1/V कॉन्स्टंट ठेवला इथं जर मी 1/V कॉन्स्टंट ठेवला तर P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T येईल. आता 1/V कसं कॉन्स्टंट व्हायचं बघा. ही कॉन्स्टंट लाईन ड्रॉ केली 1/V. तर इथं T3 आहे, त्यावेळेस प्रेशर काय असणार, P3. T2 प्रेशर P2. T1 ला इथं कट होते म्हणजे प्रेशर P1. पण यांनी बघा जसं प्रेशर वाढणार टेम्परेचर वाढणार. तर प्रेशर सगळ्यात जास्त कोणाचं, P3चं. मग टेम्परेचर सगळ्यात जास्त कोणाचं, T3चं. प्रेशर 2 नंबर P3 पेक्षा कमी प्रेशर कोणाचं, P2चं. त्यावेळेस टेम्परेचर T2. इथं बघा प्रेशर P1 आहे, त्यावेळेस टेम्परेचर T1. बघा तेच ऑप्शन. तर असे वेगवेगळे ग्राफ्स देऊन तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आता क्वेश्चन बघा काय क्वेश्चन. अ बलून इज फिल्ड विथ हायड्रोजन गॅस. अ बलून इज फिल्ड विथ हायड्रोजन गॅस ऍट रूम टेम्परेचर. इट विल बस्ट. म्हणजे बलून बस्ट होणार कधी, इफ प्रेशर एक्झिट्स 0.2 बार. 0.2 बारच्या पेक्षा जास्त प्रेशर झाला तर बलून ब्लास्ट होणार. इफ 1 बार प्रेशर द गॅस ऑक्युपाइज. ज्यावेळेस प्रेशर 1 बार असतो त्यावेळेस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार तो, 2.27 लिटर. अप टू व्हॉट व्हॉल्यूम कॅन बलून बी एक्सपांडेड. अप टू व्हॉट व्हॉल्यूम बलून कॅन बी एक्सपांडेड. आताच आपण बॉयल्स लॉ मधून शिकलो, P is inversely proportional to V. P is inversely proportional to V. मग आपण शिकलो P is equal to K upon V. प्रोपोर्शनलिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टाकला तर असं लिहू शकतो आपण PV is equal to K. प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. जर प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असलं तर आपण असं लिहू शकतो P1 V1 is equal to P2 V2 is equal to P3 V3 सो ऑन. कारण ते कॉन्स्टंटच आहे ना. तर P1 V1 विल बी इक्वल टू P2 V2 P3 V3 P4 V4 P5 V5 असं चालतच जाईल कारण त्याचं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. मग तेच लॉजिक आपण इथं वापरू शकतो का, बघा तेच लॉजिक इकडे वापरू शकतो का. बघा इफ 1 बार प्रेशर त्याला आपण कन्सिडर करू P1. किती प्रेशर आहे, 1 बार. त्यावेळेस व्हॉल्यूम किती आहे, 2.27 लिटर. इथं काय, इफ इट विल बस्ट इफ प्रेशर एक्झिट्स. म्हणजे 0.2 बार पेक्षा प्रेशर जास्त असेल. म्हणजे कमीत कमी प्रेशर किती असू शकतो, 0.2 बार. म्हणजे P2 जर आपण 0.2 बार घेतलं तर V2 किती असणार, X. तर P1 V1 इज इक्वल टू P2 V2. P1 किती आहे
1 इंटू वॉल्यूम 2.27 लिटर. इकडं P2 किती आहे 0.2 आणि आपल्याला V2 सापडायचं आहे. तर करा कॅल्क्युलेशन. तर ते काय येणार V2 इज इक्वल टू 2.27 डिवाइडेड बाय 0.2. करा कॅल्क्युलेट. 2.27 डिवाइडेड बाय 0.2. तर ते उत्तर येत आहे 11.35. 11.35. बघा कॅल्क्युलेट करून बघा. कारण मी काय म्हटलं 1 इंटू 2.27 इज इक्वल टू 0.2 आणि V2 ची व्हॅल्यू काय आली 11.35. या दोघांचं व्हॅल्यू जर काउंट केले तर 2.27च येणार आणि हा पण किती 2.27. कारण त्यांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. बॉयल्स लॉ काय सांगतो त्यांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. तर अशा पद्धतीनं आपण बॉयल्स लॉवर एक व्हिडिओ बनवला. तसं चार्ल्स लॉ. आता बॉयल्स लॉ नंतरच लगेच टास्क 2 चे क्वेश्चन्स आहे. ते टास्क 2 चे क्वेश्चन्स उद्या लगेच मी तुम्हाला पाठवणार. बऱ्याच जणांनी त्या लिंकवर आन्सर सबमिट केले पण काही जण टास्क 1 चे आणखीन राहिले ज्यांनी टास्क 1 सबमिट केलेलं नाहीये. उद्यापर्यंत मी वाट बघणार. नंतर आपण टास्क 1 आणि टास्क 2 चे क्वेश्चन्स काय करणार आहे डिस्कस करणार आहे. बॉयल्स लॉ मध्ये काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.